म्युच्युअल फंडाच्या पाठोपाठ मध्यमवर्गीयांच्याकडून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक होते। शेअर बाजारात म्हणजे सिक्युरिटीज आणि बॉन्ड्समध्ये होणारी गुंतवणूक सुद्धा करमुक्त झाली आहे, करपात्र आहे का याचा प्रश्न हा गुंतवणूकदारांना पडत असतो। कारण या प्रकारच्या गुंतवणुकीला एक कालमर्यादा आखून देण्यात आली आहे। त्याचा लाभांश तुम्ही किती टप्प्यात मिळवताय आणि कोणत्या कालमर्यादेमध्ये त्याचा लाभ घेताय यावर ही कररचना अवलंबून असते। दर अर्थसंकल्पामध्ये शेअर बाजारातल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या लाभांशाला कराच्या कोणत्या टप्प्यात ठेवायचं हे अर्थमंत्री सांगतात। यंदा त्यांनी काही तसं सांगितलंय का ते पहा। त्यांनी जे बजेट सादर केलं त्याच्याबरोबर ती टॅक्स प्रपोजल बरोबर जे अनेक्षर आलंय त्याच्यामध्ये सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मधल्या बदलाविषयी काहीही उल्लेख नाही। त्यामुळे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा काही बदललाय असं दिसत नाही।